आपलं जे सामान्य जगणं आहे ते चालू ठेवायचं, पोरांचं जे काय आहे ते त्यांचं चालू ठेवायचं. अभ्यासक्रम 8वी 9वी 1 पाऊल 2 पावलं पुढे 10वी संपलं. एवढाच अभ्यासक्रम. शिकवणारे शिक्षक कोण आहे? तेच आहेत ना ज्याने 8वी 9वीला शिकवलं गणित विज्ञान भाषा, तेच 10वीला शिकवणार आहे. नाही ते बुधग्रहावर नाही असं काही होणार नाही, असं नसतंच. त्यामुळे 1ली 5वी 8वी 9वी 10वी संपलं. एवढ्या परीक्षा दिल्या. किती परीक्षा दिल्यात माहिती का मुलांनी? 9वी पर्यंत 36 परीक्षा दिल्या. तुला 10वीच्या शाळेतल्या 4 परीक्षा म्हणजे झाल्या 40 परीक्षा आणि एक परीक्षा जी या इमारतीत नाहीये. आतापर्यंत सगळ्या परीक्षा आम्ही इथे दिल्या ना. आता ती एक परीक्षा कदाचित काय त्या लक्ष्मीच्या पलीकडे कुठल्या तरी शाळेत असेल. केंद्र क्रमांक या तशा भिंती आहेत तशा तिथं त्या भिंती आहेत. फरक काय? मी तर मुलांना सांगतो ते सुपर नवायचं नावाचे जे एक प्राणी असतो तो प्राणीच असतो. काय उद्योग करतात बघा. म्हणजे ते पोरांना पेपर देतात आणि स्वतः असा एक पेपर डोळ्यासमोर ठेवतात, त्याला छिद्र पाडतात. पुढे काय करतात ते बघायला. जसं दोन काय कोणाला कळतच नाही. पेपर वाचण्याचं नाटक. तर त्यामुळे असा अविश्वास कशाला आमच्यावर दाखवताय तुम्ही 10वीच्या मुलावर? आम्ही जे वर्षभर प्रयोग केले किंवा आम्ही जे काही प्रयत्न केले तेच आम्ही लिहिणार, आम्ही नाही कॉपी करणार. किती यंत्रणेचा अविश्वास आहे मुलामुळे, आहे की नाही सांग? पटणारी गोष्ट आहे का ही? कुणालाही पटणार नाही सुपरविजन नावाची गोष्ट. तर त्यामुळे एक पाऊल पुढचा अभ्यासक्रम जे दररोज शिकवतायत त्यांनीच शिकवलंय सगळं. फक्त एवढ्या परीक्षा दिल्या, मिळवले गुण आम्ही आहे त्याची सरासरी आम्हाला माहिती आहे. आम्ही अभ्यास करतोय. किती गुण मिळणार आहे? 10 ते 15%. नक्की जास्त मिळणार आहे. आपला मुद्दा. मग ताण कशाला? चिंता का? मुलांच्या मानगोटीवर चिंतेचं भूत कुणी बसवलंय? व्यवस्था, सगळी व्यवस्था. 85% गुण मिळवणाऱ्या मुलीला 9वीला तेव्हा त्या दर महिन्याला चाचण्या व्हायच्या आणि मग मुलांच्या आत्महत्येचे सत्र सुरू व्हायचं. मग ते बंद केलं. दर महिने चाचण्या. काही जण आता छुप्या पद्धतीने घेतात बरं का, मला कळलं ते हल्ली तरी सुद्धा घेतात काही शाळा. पण सामान्यतः 4 सत्रातल्या 4 परीक्षा, पहिल्या सत्रामध्ये 2, दुसऱ्या सत्रामध्ये 2, 4 परीक्षा असं आता सामान्यतः सगळ्या शाळांमधून आणि सगळ्या वर्गांसाठी, फक्त 10वी नाही सगळ्या वर्गांसाठी. तर या पार्श्वभूमीवर एवढ्या सगळ्या परीक्षा मिळवलेले गुण, केलेले श्रम या वर्षी जरा आम्ही अधिक करणार आहोत. पण एवढा सगळा ताण देतोय कोण? तर शाळा. तर ती मुलगी जी आहे पहिल्या चाचणीला तिला गणितामध्ये कमी गुण मिळाले. आत्महत्या केली कोणी ना. पहिली अख्खं वर्ष पडलंय. एका मुलीने 85% गुण मिळतात आणि चाचणी परीक्षेला कॉपी केली. लोकांनी विचारलं एवढी तू चांगली हुशार मुलगी 85% गुण मिळाले कॉपी का केली? तो म्हणाले काय करू, मी हुशार आहे, मेरिट मध्ये यावं म्हणून आई बाबा वडील शाळा मग आई वडिलांची चिंता म्हणून त्यांनी क्लासला घातलंय. मग त्या क्लासवाल्यांना ती मुटकी छापायची असतात ना बोर्डवर पोरांची, कशाला छापतात ती? 100% निकाल. आमचे कोण काय ते काय म्हणतात ते मानकरी वगैरे वगैरे, ते परीक्षेच्या गुणाचे मानकरी नाहीये, ते आत्महत्येचे मानकरी सगळे. 10वीचे गुण ते अत्यंत फसवे आणि काय त्याला काही अर्थ नसतो. तुम्ही मला सांगा, आता मुद्दा आलाच आहे म्हणून विचारतो तुम्हाला, सेमी नावाचं काय प्रकरण आहे? काय सेमी काय? हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे. फ्रॉड शिक्षण क्षेत्रातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. संस्थाचालक पालक यांनी घातलेला आणि बळी पोरांचे झाले. काय सांगतात म्हणजे पहिलीपासून गणित इंग्रजीतलं शिकलं ना की मग पुढे सोपं जातं. पुढे म्हणजे किती माहिती आहे? 11वी 12वीला त्या संध्या आणि अमुक तमुक वगैरे म्हणजे सोपं जातं. तुम्ही मला एक शाळा दाखवा किंवा तुमच्या शाळेचा प्रयोग करा. या विद्या शैक्षणिक वर्षात ज्या मुलांना 10वीला 90% मिळाले होते त्या मुलांना 12वीला
90, 91, 92, 95% मिळाले अशा मुलांची मला आकडेवारी सांगा. याचा अर्थ काय? आपण कुणाला फसवतोय? अरे जे गणित मराठीतनं मातृभाषेतनं कळत नाही ते इंग्रजीतनं कसं कळेल? ठीक आहे, ते शिकवणारे शिक्षक ते कुठल्या भाषेतनं त्यांचे शिक्षक झाले? इंग्रजीतनं झाले का? नाही. त्यांचा गणित हा विषय 10वी नंतर पुढे होता का? नाही. त्यांचं इंग्रजीतलं गणित शिकवण्याचं प्रशिक्षण झालंय का? नाही. काय चाललंय? डोकं दुखतंय ना? मग इथं उपचार करा ना. इथं का करताय? हे डोकं आहे का? एसएमई म्हणजे काय? मुलांना फार पण इंग्रजी बोलता आलं पाहिजे, बरोबर ना? परवा त्या विषयावर बोलणारच आहे. काय चाललंय? 12 वर्षे एक विषय शिकून 12 वाक्य बोलता येत. एवढा मोठा फ्रॉड आहे हा. कुणी चालवलाय? बघा काय चाललंय. त्यामुळे ज्या पद्धतीचं जे काही चाललेलं आहे त्यातनं मुलांच्या खरंच बुद्धीचा विकास होतोय का? याचं उत्तर आहे नाही. याचं उत्तर आहे नाही. ज्या पद्धतीने मुलाने अभ्यास करायला हवा त्या पद्धतीने करतायत का? उत्तर आहे नाही. जे मी परवा म्हटलं ना, 94% IITians बिनकामाचे आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? आपण साधं सोपं म्हणतो की नाही, तिथे दूर दिसतोय. याचा अर्थ काय? कुठेतरी खाली आग आहे. इतकं साधं सोपं आहे. आता ते सिद्ध करायचं असेल तर काय करायला पाहिजे? तिथं प्रत्यक्ष केलं पाहिजे, डोळ्यांनी बघितलं पाहिजे, बरोबर ना? आता हे जे काय म्हणूया कारण मीमांसा करणं जे आहे, या 94% लोकांना नाहीये. त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे पण प्रत्यक्ष अनुभव काही नाही. त्यांची ग्रहण क्षमता, त्यांची धारण क्षमता, त्यांची स्मरण क्षमता काही शून्य आहे. सगळं भोकाणी होता. म्हणून विज्ञानमय कोशाचा विकास करायचा असेल तर या ज्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ग्रहण करणं, धारण करणं, स्मरण करणं, कल्पनाशक्तीचा विकास करणं, सृजन करणं, नवनिर्मिती करणं, विश्लेषण करणं, पृथक्करण करणं, संश्लेषण करणं, तर्क, अनुमान, अंदाज, शब्दकोडी सोडवणं, सुडोकू सोडवणं, गणित सोडवणं, इथं सगळ्याच्या ठिकाणी काय आहे? बुद्धी आहे, म्हणजेच विज्ञान आहे. इथं ज्ञान म्हणजेच विज्ञान, म्हणून तो विज्ञान आहे. आता असा जर विकास व्हायचा असेल तर पहिलं काय सांगितलंय? त्यासाठी एकाग्रता हवी. एकाग्रता. अन्नमय कोश नीट झाला पाहिजे, प्राणमय कोश नीट झाला पाहिजे, मनोमय कोश स्थिर, शांत आणि एकाग्र. म्हणजे काय होईल? दूध का दूध, पाणी का पाणी. संश्लेषण, विश्लेषण. आलं लक्षात? इथं शिकवलं ताना पेनी पाजा, दिसलं काय? एक हिरवा रंग दिसला, पण तिथं ते सप्तरंग, ते इंद्रधनुष्य, या सगळ्या रंगांचं एकत्र आल्यानंतर किती सौंदर्य दिसतं, बरोबर? तर हे संश्लेषण आणि विश्लेषण. इथं आम्ही प्रत्येक रंग वेगळा दाखवला, पण तिथं त्याचा आविष्कार सप्तरंगाचा, त्याचा आनंद घेता येणार किंवा ते म्हणा हा येस असं असं असतं. कुठला रंग कुशात मिसळला म्हणजे कुठला रंग तयार होतो हे प्रत्यक्ष करून बघितलंय, सांगून नाही, प्रत्यक्ष करून बघितल्याशिवाय प्रयोग हे अपेक्षा इथे विज्ञान. आणि म्हणून यासाठी सांगितलंय काय माहित आहे? अभ्यास. पुन्हा अभ्यास. आता काय करायचं या अभ्यासाचं? अभ्यास म्हणजे काय? आत्ताच्या वेळेला मुलांचं अध्ययन कौशल्य वाढवली पाहिजे. आता वर्गात काय होतंय? मुलं येतात, बसतात, आम्ही काय करतो? 35 मिनिटं आम्ही करतो काय वर्गात? बडबड. ठीक आहे, बडबड तर बडबड. ती जी काय बडबड ऐकतात मुलं, ते 24 तासांनंतर त्यांच्या किती स्मरणात राहतं? किती राहत? पोरांचं सांगतो, तुमच्या किती राहत? काल मी दिवसभरची काय बडबड केली, तुमच्या दिवशी बडबड सगळे
ती बरोबर तुम्हाला म्हटलं या आज सांगा, किती सांगू शकाल? माहिती तुम्हाला? फक्त 30%. काल जे आपण ऐकलं 24 तासाच्या अगोदर ते 24 तासानंतर आपण सामान्यतः आपण मध्ये मी पण आहे 30% सांगू शकतो. ही आपली ताकद, एवढीच ताकद. एखादा आपण असेल 40% असेल, पण एखादा 20% पण असेल, तर म्हणून सरासरी 30. तुम्ही म्हणाल आम्हाला काय विचारताय, तुम्ही येऊन सांगा, तर ते माझी पण ती स्थिती आहे. तुमच्यापैकी इथे 1 तासभर कुणी बोललो एखाद्या विषयावर आणि मी समोर बसलोय आणि मला विचारलं तुम्ही सांगा का, तर मी तेवढंच सांगू शकतो, सरासरी 30. ही आपली सामान्य स्थिती आहे. मग करायला काय पाहिजे? अध्ययन कौशल्य काय आहे? तर जे शाळेत वर्गात शिक्षकांनी बडबड केली, सांगितलं, बोलले, हे घरी गेल्यानंतर म्हणजे 24 तास पुन्हा इथे यायच्या आत, 24 तासाच्या आत त्याला कसली तरी जोड द्या. कसली जोड द्या? सरांनी सांगितलं हा मुद्दळा मी तुम्हाला शिकवलेला आहे, याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं लिहून उद्या घेऊन या गृहपाठ. ठीक आहे. मग आपण काय करतो आता काय करतो? आता मुलं काय करतात? घरी जातात, ते नवनीत काढतात, त्या प्रश्नांची उत्तरं नवनीत मधून बरोबर लिहून काढतात कॉपी. मला काही मुलं म्हणतात आम्ही आमच्या मनाने लिहिलं तर सर सांगतात चुकीचं आहे. ते नवनीत मधलं आहे का? नवनीत मधलं असेल बरं पास पुढे. मी 10वीच्या मुलांना प्रश्न विचारतो, नवनीत किती जणांकडे आहे? अगदी जून जुलै, मी आता 10वीच्या मुलांशी जून पासून 15 जून पासून दिवाळीपर्यंत बोलतो, नंतर बोलत नाही बंद. मी त्या मुलांना पहिल्याच वेळी विचारतो नवनीत कोणाकडे आहे? नाही आहे त्यांच्याकडे, हात वर करा सांगतो. मग ते बिचारे हात वर करतात, नाही आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि म्हणजे आहेत त्यांना काय सांगतो, उद्या पुन्हा शाळेत यायच्या आत ती नवनीतची सगळी पुस्तकं गोळा करायची, बंबात घालायची, मस्तपैकी पाणी तापवायचं, अंघोळ करायची आणि मग शाळेत यायचं. हा बिलकुल, त्याच्यामुळे दुसरा उपाय नाही. नवनीत वापरणं, क्लासला जाणं म्हणजे हा मेंदू अपंग करणं. न वापरणं म्हणजे काय? ते गाणं ऐकलं ना आपण, शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा. प्रत्येकाने आपल्या शेपटीचा वापर केला आणि म्हणून ते आपापल्या वैशिष्ट्यासहित आहे. फक्त एकच प्राणी असा निघाला की त्याने आपल्या शेपटीचा वापर केला नाही आणि म्हणून त्याची शेपटी गळून गेली. तसा आपल्या मुलांचा जर मेंदू गळून द्यायचा असेल तर नवनीतचा वापर करायला द्या, आपोआप गळून जाईल. गेलेच आहे जवळजवळ गेली 75 वर्ष, दुसरं काय झालं तेच झाले. तर त्यामुळे सांगितले काय, 30% तुमचं स्मरण कौशल्य आहे. ऐकलेलं 30% ऐकायला 24 तासानंतर वाढवायचं असेल तर घरी जाऊन काय करा, जे ऐकलंय ते वाचा, पुस्तक तो धडा वाचा. 10% स्मरण कौशल्य वाढेल. मुळातलं किती आहे? 30%. जरा पुढे सांगा. 30 आहे. घरी गेलो आणि तोच पाठ 30 कविता वाचली म्हणजे काय झालं माहितीये का, सरांनी जे शब्द तिथे बोलले होते ते शब्द मला इथे सापडले वाचताना कवितेतले. ते शब्द पुन्हा म्हणजे 2दा आले समोर, ते शब्द 10% वाढले, 40 झाले. जे वाचलं म्हणजे जे ऐकलं ते वाचलं पुस्तक, तेच लिहिलं, प्रश्नांची उत्तर त्या पुस्तकामध्ये बघून ते शब्द पुन्हा तिसऱ्यांदा लिहिले, 10% वाढले. किती झाले? 50. 30% मुळातले वाचल्यामुळे 10 वाढले, 40 झाले. जे वाचलं तेच लिहिलं, 10% वाढले. किती झाले? 50. जे वाचलं तेच कुठंतरी पाहिलं. मी वाटेत तिथून निघालो आणि वाटेत एक अपघात बघितला, तो तुम्हाला येऊन सांगितला. ठीक आहे. तुम्ही तुमच्या घरात येताना वाटेत एक अपघात पाहिला. आता मला सांगा, मी तुम्हाला सांगितलेला अपघात तुमच्या स्मरणात अधिक राहील की तुम्ही पाहिलेला स्मरणात राहील? बरोबर आहे. श्रावण मासे वर्ष मानसे हिरवळ दाटे सोयीकडे क्षणात येते शिरवे क्षणात फिरून म्हणून कविता शिकवली मला. मी दुपारी घराच्या बाहेर पडलो
आईने सांगितलं श्रावण चालू आहे, नदीवरून ताजं पाणी घेऊन या. आणि मी गेलो 4-5 वाजता. काय बघायला मिळालं? हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात पाऊस येतो, क्षणात फिरून एक ऊन पडते. मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं. प्रयोगशाळेतले प्रयोग आठवत आहेत? कुठे गेला होता? प्रत्यक्ष प्रयोगशाळेत गेला होता का? त्या द्रावणात तो 2 पेपर इकडे बरोवला आणि तिकडे बरोवला, आठवतंय ना? तेवढाच आठवतोय ना? दुसरं काय केलंच नाही ना. मला पण तेवढंच आठवतोय. प्रयोगशाळेत जे केलं तेच आठवतंय. जे घोकंपट्टी केली होती ते आठवते का? नाही आठवत. जे प्रत्यक्ष केलं ते आठवत. 10% वाढती. जे ऐकलं तेच वाचलं, तेच लिहिलं, तेच पाहिलं, 10% वाढतं. किती झाले? 60% झाले. किती? 60%. जे ऐकलं तेच वाचलं, तेच लिहिलं, तेच पाहिलं आणि तेच सांगितलं. मैत्रिणीला सांगितलं, मित्राला सांगितलं, आईला सांगितलं, बाबाला सांगितलं, कुणी सापडलं नाही. भिंतीवरच्या आरशाला सांगितलं, 10% वाटते. किती झाले? ही एवढी क्षमता कुणाची वाढेल? माझी वाढेल. आता चालले का हे? काही चाललेलं नाही. मोका आणि मोका या पद्धती याला अध्ययन कौशल्य म्हणतात. 70% या पद्धतीने मुलांचा ग्रहण शक्ती, धारण शक्ती आणि स्मरण शक्ती. आता याच्यातली मधली जी धारण शक्ती आहे त्याचं काय आहे बघा. मी घरी गेलो, वाचायला लागलो. कशासाठी वाचायचं? वाचायचं कशासाठी? प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी. विज्ञानमय कोश शोधा. काय शोधा? प्रश्नाचं उत्तर शोधा. काय विचारलंय? गाळलेल्या जागा भरा. मग कुठे शोधा? पुस्तकात. पहिल्या परिच्छेदात सापडलं का? नाही. दुसऱ्यामध्ये सापडलं का? नाही. मग तिसऱ्यामध्ये हो सापडलं. एक शब्द, एका वाक्यात उत्तर लिहा. 4 काय 5 ओळीत उत्तर लिहा. कुठं सापडलं? वाचल्यामुळे. मग जे सापडलं म्हणजे शोधलं, सापडलं. आणि मग जे सापडलं ते सगळ्याचा सगळा परिचय लिहिला का? नाही लिहिला. मग काय केलं? हे घेऊ की हे घेऊ की हे घेऊ? विश्लेषण केलं. बरोबर ना? हे घ्या, हे घ्या, हे नको, हे नको. झालं? निवडलं. आलं लक्षात? काय झालं ते? शोधलं, विश्लेषण केलं, निवडलं. जे निवडला तो एक शब्द किंवा ते 4 वाक्य, त्याच्या पुढे आणि मागे त्या धड्यातल्या प्रश्नातले 4 शब्द आणि माझे स्वतःचे 2 शब्द मांडलं. काय केली प्रक्रिया बघा. शोधलं, विश्लेषण केलं, निवडलं आणि मांडलं. ही जी पद्धत आहे किंवा ही जी क्रिया आहे याला म्हणतात आकलन झालं. म्हणजे काय? जे आकलन झालं ते कशा पद्धतीने बघा. पुन्हा काय काय वापरलं? डोळे वापरले, हात वापरले, मन वापरलं, बुद्धी वापरली. हे सगळं काय आहे? ही सगळी धारणा शक्तीचा विकास आहे. आणि मग सगळ्या शेवटी काय सांगितलंय? सांगितलं. कुणाला सांगितलं? आईला सांगितलं, मामाला सांगितलं, मित्राला सांगितलं, मैत्रिणीला सांगितलं. कुणी सापडलं नाही. आरशाला सांगितलं, स्मरण केलं. सांगण्यासाठी या 4 प्रक्रियामधून जे काही जेवढं आठवलं ते कुणाला तरी सांगितलं. सांगितलं म्हणून काय होतं? पक्क होतो, मजबूत होतो. हे आकलन करण्याचा ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सगळ्यात महत्वाची आहे. आता मुलांचं काय होतंय? आकलन होतंय का? नाही.